सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयातील शिकणारे सर्व परीक्षार्थी विद्यार्थी यांचं मी या व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की यावर्षी बॅकलॉग विषयांच्या ज्या परीक्षा आहेत, प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्ष बॅकलॉग परीक्षा ह्या विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे। तशा प्रकारचा टाइम टेबल ही विद्यापीठानं जाहीर केलेला आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याच काही अडचणी या परीक्षेमध्ये येत आहेत आणि सर्वात मोठी अडचण आणि संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये असा आहे की परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे। आता हे सर्व श्रुत झालेलं आहे की ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नेमके कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत आणि त्या प्रश्नाची खोली कशी असेल आणि ते प्रश्न नेमकं सोडवण्यासाठी आपण कशा प्रकारची तयारी केली पाहिजे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। पुणे विद्यापीठातर्फे दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी एक जाहीर प्रकटन जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या जाहीर प्रकटनामध्ये विद्यापीठाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जाणार आहेत त्याबद्दल त्या प्रकटनामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर चला बघूयात आपण कशा प्रकारचे प्रश्न ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे आहे सर्क्युलर किंवा जाहीर प्रकटन जे की विद्यापीठाने दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेले आहे। त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर विद्यापीठाकडून देण्यात आलेले आहेत। तसेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय की MCQ जे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे विचारले जाणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, ते कसे असतील आणि त्याचं सत्य आणि वास्तव काय आहे, अशा प्रकारचं एक जाहीर प्रकटन विद्यापीठानं काढलेलं आहे आणि याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। आपण थोडंसं समजून घेऊयात की याच्यामध्ये जे MCQ प्रकारचे प्रश्न असतील ते कशा प्रकारचे असणार आहे। विद्यापीठानं सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देशभरात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहेत आणि त्या परीक्षा कशा प्रकारे होणार आहेत हे आपल्याला सर्वश्रुत झालेलं आहे। ट्रॅडिशनल पारंपरिक स्वरूपात न होता या परीक्षा यावर्षी पुरत्या बहुपर्यायी पद्धतीने होणार आहेत। या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना या परीक्षा प्रकाराचा अभ्यास जुन्या निबंध स्वरूपातील परीक्षेप्रमाणे करायचा नसून इथे योग्य पर्यायाचे उत्तर सिलेक्ट करायचे आहे। त्यामुळे अभ्यास या परीक्षेसाठी स्मार्टली आपल्याला करायचा आहे। यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा थेट कस लागणार आहे असं विद्यापीठाचं म्हणणं आहे। यामध्ये कोणतीही शाब्दिक निबंधबाजी किंवा जादाचे पानभरू उत्तर लिखाण नाही, जे आहे ते थेट मुद्द्याला धरून आणि डायरेक्ट आहे। आता MCQ स्वरूपातील प्रश्नाचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या प्रश्नाचा हेतू काय असू शकतो हे आपण अगोदर जाणून घेतलं पाहिजे। MCQ स्वरूपातील परीक्षेच्या प्रश्नांचे स्वरूप विद्यार्थ्यांचे पुढील प्रकारचे ज्ञान व क्षमता तपासण्याकरता केले जाऊ शकतात। म्हणजेच कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। पहिला प्रकारचा प्रश्न आहे रिकॉल म्हणजे स्मरणशक्ती आधारित प्रश्न। आता हे अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत। रिकॉल म्हणजे स्मरणशक्ती आधारित प्रश्न। या प्रश्नामध्ये आपण शिकलेल्या व समजून घेतलेल्या माहितीच्या आधारे स्मरणशक्तीवर आधारित प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये व्याख्या, महत्त्वाचे कन्सेप्ट, फॅक्ट्स व फिगर्स, लक्षात घ्या, व्याख्या, महत्त्वाचे कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि फिगर्स, तसेच महत्त्वाची सूत्रे या बाबतीतील स्मरणशक्तीवर सोडवता येतील असे प्रश्न असतील। म्हणजे आपण ज्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण लक्षात ठेवलेल्या आहेत अशा प्रकारचे प्रश्न जे असतात त्याला रिकॉल किंवा स्मरण शक्तीवर आधारित प्रश्न म्हणतात। तर अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला तुमच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। आता दुसरा प्रकार आपण बघणार आहोत कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन अथवा समजलेल्या ज्ञानावर आधारित प्रश्न। म्हणजे एखादी फॅक्ट, एखादी कन्सेप्ट तुम्ही कशी प्रकारे समजून घेतलेली आहे
त्या आधारावर काही प्रश्न विचारले जातील। अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास क्षेत्रात किंवा त्या विषयात शिकलेल्या ज्ञानाचे आकलन अथवा समज किती आहे, म्हणजेच विद्यार्थ्याचे बेसिक अंडरस्टँडिंग किती आहे हे पाहण्याकरता प्रश्न विचारले जातात। हे असे प्रकारचे प्रश्न जे आहेत ते फक्त स्मरणशक्तीवर आधारित नसून त्याच्या पुढील विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर आधारित असतात। म्हणजेच नुसतेच आठवण्यापेक्षा त्याला किती, काय व कसे कळाले हे तपासण्याच्या हेतूने हे प्रश्न विचारले जातात। तर या प्रश्नांना कॉम्प्रेहेन्शन, आकलन अथवा समजलेल्या ज्ञानावर आधारित प्रश्न असे म्हटले जाते। तिसरा प्रकार आहे ॲप्लिकेशन अथवा उपयोजन आधारित प्रश्न। आता या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांच्या त्या विषयाच्या संदर्भातील प्रश्न सोडवताना लॉजिकल स्किल्स म्हणजे तार्किक क्षमता काय आहे, कारण मीमांसा करण्याची क्षमता म्हणजेच रिझनिंग स्किल्स कसे आहे हे तपासण्याकरता प्रश्न विचारले जातात। मागील प्रश्नांपेक्षा हे प्रश्न थोडे पुढील पातळीवरचे असतात, ज्यामध्ये फक्त तुम्हाला शिकलेल्या कन्सेप्टचे उपयोजन म्हणजेच ॲप्लिकेशन करता आले पाहिजे। उदाहरणार्थ, नुसते सूत्रे माहीत असून उपयोग नाही, तर दिलेल्या प्रश्नातील माहितीनुसार त्या सूत्रांचा योग्य वापर करून तो प्रश्न त्या प्रकारच्या कंडिशन्स प्रमाणे सोडवता आला पाहिजे। तर अशा प्रकारचं हा आहे ॲप्लिकेशन अथवा उपयोजन आधारित प्रश्न। तर अशा प्रकारचे काही प्रश्न लॉजिकल स्किलवर डिपेंड असणारे काही प्रश्न आहेत। विद्यार्थ्यांनी त्यांचा कॉमन सेन्स वापरून किंवा त्या प्रश्नाची कारण मीमांसा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे, त्याला आपण रिझनिंग स्किल्स असं म्हणतो। तर हे जे प्रश्न आहेत त्यांना ॲप्लिकेशन अथवा उपयोजन आधारित प्रश्न असं म्हटलं जातं। तर असे काही प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांना येतील। चौथा आणि महत्त्वाचा प्रकार आहे ॲनालिसिस व सिंथेसिस म्हणजेच विश्लेषण व प्रत्यकारणात्मक प्रश्न। आता एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस करून विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। तर काही प्रश्न अशा प्रकारेही दिले जातील। या प्रकारच्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्याला काही माहिती दिली जाते, म्हणजे एखादा पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात। आता ही माहिती केस स्टडीच्या माध्यमातून असेल किंवा बार चार्ट, पाय चार्ट किंवा कॉमन डेटा स्वरूपात दिली असू शकते। या माहितीचा वापर करून त्यावर आधारित प्रश्न व त्याचे पर्याय दिलेले असतात। दिलेल्या माहितीचा वापर करून या प्रश्नातील महत्त्वाचे विश्लेषण व पृथक्करण विद्यार्थी करतो। तसेच वरील 3 क्षमताचा वापर करणे गरजेचे असते, जेणेकरून प्रश्नाचे उत्तर त्याला सोडवता येते। तर हा अशा प्रकारच्या 4 महत्त्वाच्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाणार आहेत। आपल्या लक्षात आलं, पहिला आहे रिकॉल आणि स्मरणशक्तीवर आधारित काही प्रश्न विचारले जातील। काही प्रश्न कॉम्प्रिहेन्शन, आकलन अथवा समजलेल्या ज्ञानावर आधारित असतील। काही प्रश्न ॲप्लिकेशन अथवा उपयोजन आधारित प्रश्न असतील आणि काही प्रश्न ॲनालिसिस व सिंथेसिस म्हणजेच विश्लेषण व प्रत्यकारणात्मक प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत। तर हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचे की आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत। आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी कशा प्रकारचा अभ्यास आपण केला पाहिजे त्यासाठी काही टिप्स विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या आहेत। पहिली टिप्स आहे सर्व व्याख्या, संज्ञा, महत्त्वाचे कन्सेप्ट, महत्त्वाची सूत्रे यांचा नीट अभ्यास करावा, म्हणजेच करत असताना काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे। दुसरं आहे अभ्यास करत असताना महत्त्वाच्या मुद्द्यावर MCQच्या स्वरूपात काय प्रश्न येऊ शकतात व त्याच्याबरोबर पर्यायासह कोणती चुकीचे पर्याय दिले जाऊ शकतो याचा विचार करा। या पद्धतीचा वापर म्हणजेच योग्य उत्तरे नीट लक्षात राहतात व आठवतात। तिसरा त्यांनी आपल्याला पद्धत सांगितलेली आहे अभ्यास करण्याची, रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजेच वाचताना भारंभार सर्व काही वाचण्याची गरज नाही, तर मुद्द्याचे महत्त्वाचे व ज्यावर बहुपर्यायी प्रश्न विचारता येऊ शकतात त्यावर विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष केंद्रित करावे, कारण किमान या परीक्षेवेळेस तरी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्यामुळं हा पर्याय सर्वात महत्त्वाचा आहे। चौथा त्यांनी एक प्लॅनिंग दिलेला आहे, अभ्यास करत असताना स्वतः प्रश्न काढण्याचा सराव करा। हे करत असताना वरील 4 हेतू म्हणजेच प्रश्नाचे प्रकार लक्षात ठेवा, जेणेकरून अभ्यास करणे सोपे जाईल। त्याच्यानंतर इंटरनेटवर तुमच्या विषयातील अभ्यासक्रमावर आधारित MCQs प्रश्न सहसा उपलब्ध असतात, त्यातील तुमच्या अभ्यासक्रमाला लागू होणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा। आणि अशा प्रकारचे प्रश्न हा झाला तुम्ही करण्यासाठी किंवा अशा प्रकारचे प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी काय करावं याबद्दल विद्यापीठानं सांगितलेलं आहे। आता ॲक्च्युअल परीक्षा जेव्हा असते MCQ प्रकारचे प्रश्न सोडवताना विद्यापीठाकडून काही टिप्स देण्यात आलेल्या आहेत। पहिली टिप्स आहे
प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही. विचारांची शांतता व मनाची एकाग्रता असणं फार गरजेचं आहे. याकरिता प्रश्नपत्रिकेतील वरील सर्व सूचना नीट वाचा, समजून घ्या. आता जवळपास प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर विद्यार्थी फार गोंधळून जातात, घाई गडबड करतात, वरच्या ज्या सूचना आहेत ते काळजीपूर्वक वाचत नाहीत. वेळेचं बंधन तर असतंच, पण त्या वेळेमध्ये आपल्याला शांत राहून मनाची शांतता ठेवून एकाग्रपणे सूचना व्यवस्थित वाचायच्यात आणि त्यानंतर हळूहळू प्रश्न सोडवायला सुरुवात करायची आहे. आता कोणताही पर्याय किंवा कोणताही प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचायचा आहे, घाई गडबड करायची नाही. पर्याय सिलेक्ट करण्या अगोदर प्रश्न नीट वाचायचा आहे. त्याखालील सगळे नीट पर्याय वाचायचेत. आपल्या गृहीतकांच्या आधारे न जाता त्या प्रश्नात नेमके काय दिले आहे व काय विचारले आहे हे नीट समजून घेऊन मगच उत्तर देणे श्रेयस्कर ठरते. त्याच्यानंतर काही वेळेस काही असते की मेथड ऑफ एलिमिनेशन म्हणजे चुकीचा पर्याय बाजूला काढणे व बरोबर उत्तराकडे जाणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वेळ वाचतो व बरोबर पर्याय सिलेक्ट करण्यास मदत होते. म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, काळजीपूर्वक सगळे पर्याय सगळे ऑप्शन्स वाचून मगच उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर घाई गडबडीने देऊ नका. मनात आलेले उत्तर योग्य आहे का हे एकदा नीट चेक करा आणि मगच तो पर्याय सिलेक्ट करा. पाचवा ऑप्शन किंवा पाचवी प्रकारची मेथड टिप्स त्यांनी दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रश्नपत्रिका किती मार्काची आहे, किती प्रश्नाची आहे, प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहेत हे नीट पाहून घ्यावे. आता आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुतच आहे की 50 मार्काची क्वेश्चन पेपर असणार आहे आणि त्याच्यामध्ये 60 क्वेश्चन्स असतील. आपल्याला कोणतेही 50 अचूक प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. 6वी टिप्स आहे MCQ परीक्षा प्रकार असल्यामुळे वेळेकडे काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे. तुलनेने सोपे असलेले प्रश्न आधी सोडण्यास हरकत नाही. म्हणजे जे प्रश्न वेळखाऊ आहेत त्यांना थोडंसं मागे ठेवलं तरी चालेल. अगोदर सोपे प्रश्न सोडवावे म्हणजे आपला वेळ आणि आपल्या वेळेचं व्यवस्थित समायोजन होऊ शकेल. तर विद्यापीठाकडून अशा प्रकारचे हे टिप्स दिलेले आहेत. ते सांगतानाच विद्यापीठ हे सांगायला विसरलेलं नाही की परीक्षेचा अभ्यास करत असताना मनाची एकाग्रता आणि शांतता अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे तुमचा अभ्यास चांगला होणार आहे. याकरिता पुढील काही दिवस तब्येतीकडे नीट लक्ष द्या, खाण्यापिण्यावर नीट लक्ष द्या, अभ्यासाचे एक रुटीन वेळापत्रक तयार करून जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा. मानसिक संतुलन टिकवण्याकरिता येते काही दिवस मानसिक शांतता घालवणाऱ्या जसे की कोरोना संदर्भातील बातम्या, वायफळ गप्पा टप्पा आदी गोष्टी पाहणे टाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर व अभ्यासावर विश्वास ठेवा. तर परीक्षेचे जे संचालक आहेत पुणे विद्यापीठाचे महेश काकडे यांनी अशा प्रकारचे फार मार्गदर्शक आणि फार मोलाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न असतील आणि विद्यार्थ्यांनी ती प्रश्न कसे सोडवावेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना या मार्गदर्शक सूचनांचा नक्कीच फायदा होईल मी अशी अपेक्षा करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 8 डिसेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करावा, आपल्या मित्रांना शेअर करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.